नमस्कार. चिकन करी ही तयार आहे. ज्वारीची भाकर, उडीदचा पापड, कांदा, लोणचं, खूप छान अशी आपली रेसिपी या ठिकाणी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकतात. चिकनचे पीसेस हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मीठ आणि हळद समाविष्ट करून घ्यायचे आहेत. आता आपण चिकन सूप तयार करण्यासाठी एक कापलेला कांदा, लसूण, जिरे फोडणीमध्ये समाविष्ट करूया. आणि कांदा सोनेरी झाला की आपण त्यामध्ये चिकनचे पीसेस हे आपण समाविष्ट करूयात. चिकनचे पीसेस समाविष्ट केल्यानंतर ते व्यवस्थित परतवून घ्या आणि त्या गरम पाणी समाविष्ट करूयात. आणि 10 मिनिटे कुकरचं झाकण घट्ट लावून चिकनचे पीसेस छान शिजवून घेऊ. दहा मिनिटानंतर चिकन सूप हे तयार झालेलं आहे. आता आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी 3 कांदे हे गॅस फ्लेमवर भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर खोबरे किसून घेतलेले आहे. ते सोनेरी रंग येईपर्यंत ते भाजून घेऊयात. त्यानंतर लसूण देखील परतवून घेऊयात तव्यावर. सर्व भाजलेलं साहित्य हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेऊयात. आणि आपण या ठिकाणी धने पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, हळद, जिरे आपण हे देखील वाटणमध्ये समाविष्ट करणार आहोत आणि ते देखील व्यवस्थित बारीक करून घेऊ. वाटण तयार झालेलं. आता कढईमध्ये 3 पळ्या तेल घ्या आणि ते व्यवस्थित उष्ण करा. त्यानंतर त्यामध्ये आपण जे काही वाटण तयार केलेलं आहे ते आपण उष्ण तेलामध्ये परतून घेऊयात, जोपर्यंत वाटणला तेल सुटत नाही तोपर्यंत. नंतर यामध्ये आपण जे काही चिकन सूप तयार केलेलं होतं ते हळूहळू समाविष्ट करूयात आणि चवीनुसार मीठ देखील घालूयात. बघा, आपली चिकन करी ही या ठिकाणी तयार झालेली आहे. धन्यवाद.